नमस्कार. रोहित पवार आठवड्यातून एकदा पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन घेऊन वेगवेगळी माहिती देत गौप्यस्फोट करतायत. गौप्य आहे की अजून कुठला आहे मला माहीत नाही, पण या स्फोटामुळे अजित पवारांच्या मृत्यू संदर्भातलं संदेहाचं वातावरण तयार होत आहे. रोहित पवार या गौप्यस्फोटांच्या सोबत अजित पवारांचा पक्ष आणि शरद पवारांचा पक्ष यांचं विलिनीकरण होणार होतं याबाबतही चर्चा करतायत. आणि आता आमच्यासाठी तो विषय संपला असं रोज सांगतायत. एव्हाना ही बातमी जुनी आणि मचूळ वाटत असेल ना, ठीक आहे, आपण एवढ्यावर थांबू, हे रोज सांगतायत. ते अमोल मिटकरी नावाचे एक असेच व्यक्ती आहेत की ज्यांना आपल्या अस्तित्व दाखविण्यासाठी काहीतरी करावं लागतं. आपल्या घरी पाळलेलं असतं बघा, ते मी आहे हे दाखवायला पायात घुटमळतं, उगीच जिभेने चाटतं. तसं हे अमोल मिटकरींचं आहे. आपलं अस्तित्व दाखविण्यासाठी ते काही बाई अधूनमधून बोलत राहतात. कधी मम भार्य समर्पयामी म्हणतात, तर कधी अजून काही म्हणतात. तर हे अधूनमधून तेही आपला भुभुत्कार करून दाखवतात आपलं अस्तित्व. पुण्यातल्या अशाच एक बाई आहेत ज्यांनाही जगाच्या वेगळं काहीतरी बोलावं वाटतं. सम्माननीय असा शब्द उच्चारणाऱ्या आदरणीय रुपालीताई ठोंबरे पाटील साहेब. त्या रुपालीताई ठोंबरे या सुद्धा रोहित पवारांच्या प्रमाणे अजित पवारांच्या मृत्यू संदर्भामध्ये काही संदेहास्पद माहिती देत असतात. म्हणजे यांना जणू काय कळलंय सगळं अशा स्वरूपाची. हे त्या विमानात होते. 6वा गेला, 6वा कोण, 6वा कोण, 6वा कोण, 6वा संजय राऊत, 6वा रोहित पवार, 6वा रुपाली ठोंबरे, 6वा काय अमोल मिटकरी. हे सगळे हेच 6वे होते. म्हणजे 6व्यांची संख्या जरा जास्तच आहे बरं का आपल्याकडं. हे 6वे असल्यागत बोलत राहतात. या स्वरूपाच्या अजित पवारांच्या संदेहास्पद मृत्यू असं वातावरण तयार करण्यात, म्हणजे मी अजित पवारांचा मृत्यू असा शब्द जेव्हा आपण उच्चारतो तेव्हा अजित पवारांचा संदेहास्पद मृत्यू असं म्हणण्याची वेळ यावी इथपर्यंत कांगावा हे करत राहतात, बोलत राहतात आणि काही बोलत राहतात. त्या संदर्भातला एक स्वतंत्र खुलासा व्हिडिओ मी करणार आहे. ते किती ज्ञानी आहेत, ते किती हुशार आहेत, ते कोणकोणत्या भूमिका बजावतात, हा सगळा एक खुलासेवजा व्हिडिओ मी करणार आहे. मिटकरी, ठोंबरे, रोहित पवार 3 माणसं बोलत असताना महाराष्ट्रातला एक राजकारण्यांचा वेगळा वर्ग टार्गेट होतोय. कोण आहे ते? एक ओबीसी असलेले प्रफुल्ल पटेल हे नॉन मराठा नेते, ओबीसी नाही. सगळ्यात मोठं टार्गेट आहे प्रफुल्ल पटेल. प्रफुल्ल पटेलांना अधिक बदनाम करण्याचा प्रयत्न होतोय. कारण प्रफुल्ल पटेल हे एव्हिएशन मिनिस्टर होते. यावरून ते काहीतरी तर्क लावला जातो. मग प्रफुल्ल पटेलचे संबंध असतील असं सांगितलं जातं. एक गोष्ट मला तुम्हाला दाखवायची आहे. बारामतीत मध्ये एका क्रिकेटरला बोलवून कार्यक्रम झाला होता. मला वाटतं रोहित शर्मा. फोटो दाखवतो. रोहित शर्माला बोलावून कार्यक्रम झाला होता आणि या रोहित शर्माला विमानतळावर घ्यायला की आणायला रोहित पवार गेले होते. या विमानासमोर दोघांचा फोटो काढलेला आहे. त्याच बारामती विमानतळावर लँडिंग वगैरे झालं होतं. तो फोटो नीट बघा आणि त्या फोटोतल्या विमानाचं नाव बघा. ह्याच कंपनीचं विमान आहे, ज्या कंपनीचं विमान कोसळलंय. म्हणजे या कंपनीचं विमान रोहित पवारांना फिरण्यासाठी चालतं, पण एकदा अपघात झाला की अजित पवारांच्या अपघातानंतर ही कंपनी बदनाम होते. कमाल करते हो रोहित भाई, कमाल करते हो. चल छोड़ दो, त्यांचा धंदा आहे, त्यांनी करावा, आपण कशाला उगाच त्यामध्ये पडावं. प्रफुल्ल पटेल बदनाम होतात, सुनील तटकरे बदनाम होतात, छगन भुजबळ बदनाम होतात, धनंजय मुंडे बदनाम होतात. बघा मी नावं कोणती वाचतोय. प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, छगन भुजबळ, धनंजय मुंडे, सगळे ओबीसी आणि नॉन मराठा नेते. या सगळ्यांच्या बदनामीचं एक मोठं रॅकेट चालू आहे. अर्थात त्यांचे नेते त्यांनी काय करावं ठरवावं. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये, पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये तटकर, मुंडे, भुजबळ आणि पटेल यांचं चालतं कसं असा प्रश्न असेल.
रोहित पवार सोयीस्कररित्या विसरतात की यांच्या काकाचं राजकारण सुद्धा हेच चालवत होते. मला रोहित पवारांनी टार्गेट केल्याचं विशेष आश्चर्य वाटत नाहीये. वो तो उनका काम है. म्हणजे आक्षेप कशावर घ्यावा? वाघानं भुंकलं तर, हे की नाही, वाघानं भुंकलं तर आक्षेप घ्यावा. वाघ कसा काय भुंकू शकतो बाबा? आक्षेप त्यावर घ्यावा. आक्षेप कशावर घ्यावा? सापानी न चावता चुंबन घेतलं तर. सापाचा नैसर्गिक धर्म आहे डसणे, चुंबन घेणे नाही. सापडेल तिथे डसणे, हा आक्षेप तिथे घ्यावा. रोहित पवारांनी शंकेचं काहूर निर्माण करून या नॉन मराठा किंवा ओबीसी नेत्यांच्या विषयी काहीही बोलण्याविषयी आश्चर्य वाटायचं कारण नाही. तो रोहित पवारांचा स्वभाव आहे, तेच करणार ते, त्यांचं काम आहे ते. त्यामुळे त्यांच्यावर राग वगैरे व्यक्त करण्याची काही कारण नाहीये, आक्षेप घेण्याचं काही कारण नाहीये. मला आश्चर्य कशाचं वाटतंय, या सगळ्या प्रकारात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, अजित पवार या गटातोडून पवारांच्या परिवारातली जी माणसं या पक्षात आहेत ती काहीच बोलायला तयार नाहीत. ना सुनेत्राताई पवार, ना पार्थ पवार, ना जय पवार, कोणीही काहीही बोलायला तयार नाहीये. राष्ट्रीय अध्यक्ष बनलेल्या सुनेत्राताई, उपमुख्यमंत्री बनलेल्या सुनेत्राताई, अजित पवारांचा वारसा घेतलेल्या सुनेत्राताई रोहित पवारांना सांगू शकतात, मी तुझी काकू आहे रोहित, पक्ष माझा आहे आणि माझ्या पक्षाबद्दल दुसऱ्या पक्षाच्या लोकांनी बोलण्याचं काहीच कारण नाही. माझा नेता कसा असावा, काय असावा, कोण असावेत याबद्दल बोलायचं काही कारण नाही. तुमचा पक्ष वेगळा, माझा पक्ष वेगळा, मी तर बाहेरची आहे पवार, तुम्ही बोलण्याचं काही कारण नाहीये, असं स्पष्टपणे सांगता आलं पाहिजे. पार्थ पवारांनी किमान, चला सुनेत्राताई दुःखात आहेत, त्यांना हे सगळं उत्तर देताना अवघड होतं, पार्थ पवार ते सांगू शकले असते ना, बंधुवर्य रोहित, मागच्या विधानसभा निवडणुकीत आपण माझ्या वडिलांच्या विरोधात युगेंद्र पवारांचा प्रचार करत फिरत होतात, तेव्हा काय काय बोललात हे आम्हाला चांगलं ठाऊक आहे. जेव्हा दादांनी मी प्रचाराला आलो असतो तर तू पडला असतास असं म्हणाले होते, तेव्हा रोहित पवार तुम्ही काय म्हणाला होतात हे आम्हाला ठाऊक आहे. दादांनी पक्ष आपल्या ताब्यात घेऊन भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतला, तेव्हा तुम्ही काय बोलला होतात हेही आम्हाला चांगलं ठाऊक आहे. आत्ता दादांचं निधन होईपर्यंत काय बोललात हेही आम्हाला चांगलं ठाऊक आहे. असं म्हणून पार्थ किंवा जय यांच्यापैकी कोणीतरी त्यांना यांच्या पक्षाविषयी, यांच्या धोरणांच्या विषयी न बोलण्याचा सल्ला देणं आवश्यक आहे. मेरे अंगणे में तुम्हारा क्या काम है असं किमान या पवार परिवारातले 3 जण तर विचारू शकतात ना. मला रोहित पवारांच्या बोलण्यापेक्षा सुनेत्राताई, पार्थ आणि जय यांच्या मौनाचं आश्चर्य वाटतंय, आणि हे आश्चर्य भयंकर आहे. पवार परिवार मिळून एकत्रितरित्या या ओबीसी नेत्यांचा गेम करतोय का? यांचं खच्चीकरण झालं पाहिजे असं त्यांना वाटतंय का? हे राजकारणातून बाद झाले पाहिजेत, बदनाम झाले पाहिजेत असं वाटतंय का? आणि जर तसं काही डाव नसेल तर किमान सुनेत्राताई, रोहित यांनी स्पष्टपणे काही विषय सांगणं आवश्यक आहे. नमस्कार. जागृतीचा विधायक